वर्णे ठाकरवाडी टीम आपण दक्षता घ्यायची आहे. आपण 5 मिनिटं झाली मैदानामध्ये दाखल झालेत. अजूनपर्यंत कोणतेही क्षेत्ररक्षण सजवलं नाहीये. फलंदाज देखील मैदानामध्ये दाखल झालेत बॅटिंग करण्यासाठी. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सतीश आणि विशाल ही जोडकोळी मैदानामध्ये दाखल झाले बॅटिंग करण्यासाठी. 3 षटकांचा खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज दीपक सज्ज झालाय. पहिली मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटक आपण पाहतोय. पिवनचं षटक, पहिला बॉल्स, हो सुरेख बॉल. इथे मात्र देखना फटका, तिथे मात्र चुकी केली जातीये क्षेत्ररक्षकाने आणि पहिल्या बॉल वरती अगदी झेल होती, तिथे मात्र सोडली गेली आहे आणि एक सिंगल रन्स येते. सिंगल रन्सने श्री गणेश केला जातोय. एक या अंकावरती धावसंख्या लागली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय मैत्री 11 पोसरी टीम. विशाल स्ट्राइक एंडला आपण फलंदाज बॅटिंग करताना आता पाहतोय. चांगला बॉल टाकला, पहिल्या बॉलवरती विकेट आली असती परंतु तिथे चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून. नेक्स्ट बॉल, इथे मात्र पुन्हा एकदा दीपक सुरेख त्याच क्षेत्ररक्षकाकडे बॉल इथे आलाय. इथे मात्र चुकी केली जात नाहीये. झेल पकडलाय, विकेटचं पतन, पहिल्या गाड्याचं पतन. बॅक टू द पव्हिलियन, फलंदाज बाद होतोय विशाल. पाहतोय आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये देखील अगदी प्रेक्षक वर्ग, खेळाडू वर्ग आणि अगदी अंपायर्स असतील, बॅटर्स असतील, गोलंदाज असतील, त्यांना देखील इथे मात्र आनंदमयी करण्याचं इथे मात्र आपण पाहतोय. हे दोन अगदी आपण बाहुले म्हटलं तर एक डोरेमॉन आणि त्याच्या समवेत लागले ते मात्र पतलू. डोरेमॉन आणि पतलूची जोडी अगदी प्रत्येक संगीतावरती अगदी नृत्य करताना आपण पाहायला मिळतोय. त्यांच्यासाठी एकदा सल्यूट आपण करूया. आणि नेक्स्ट बॉल, गोलंदाज दीपक गोलंदाजी करण्यासाठी. हा हा सुरेख अगदी खोलवर टप्प्याचा बॉल आणि इथे मात्र त्या बॉलला अगदी सन्मान दिलाय. कोणत्याही पद्धतीचा मोठा फटका मात्र इथे मात्र आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. पिवनचं षटक, मॅन्डेटरी पॉवर षटक आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. अगदी धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 1 या अंकावरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. सिंगल आणि त्यानंतर विकेटचं पतन. आता मात्र डॉट बॉल आपण पाहतोय. फलंदाज अगदी पाहिलं तर शुभम स्ट्राइक एंडला फलंदाजी करत असताना सुरेख फटका, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये फटका सजवलाय. बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स, 2 बाउन्स. 4 धावांसाठी येतोय शुभमच्या बॅट मधून चौकार. सजवला फाईन लेग क्षेत्रामध्ये 4 धावा आल्या. सुरुवात केली आहे इथे मात्र फटक्यांची, मोठे फटके खेळण्याची. शुभमने एक डॉट बॉल आल्यानंतर चौकाराची अगदी आपण बॅटिंग पाहिली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 5 अंकावरती. पुढील बॉल अगदी हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. नो मॅन्स लँड मध्ये क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. उचल फेक होणार तोपर्यंत या बॉलवरती दुहेरीमध्ये धावसंख्या अगदी कन्वर्ट केली जाते. चांगली रनिंग पाहायला मिळाली. कॉम्बिनेशन, क्षेत्ररक्षक बॉल खाली आला तोपर्यंत 2 धावा आल्या. 2 धावेच्या साईने धावसंख्या 7 या अंकावरती. संघर्ष करतोय मैदानामध्ये. एक विकेटचं पतन झालंय विशालचं. फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर अगदी पहिलाच बॉल वरती अगदी आउट झाला. पहिल्या बॉल वरती झेल सोडला होता परंतु त्या क्षेत्ररक्षकाने कमबॅक देखील केला आणि त्याच रिझन मध्ये अगदी बॉल अगदी झेल पकडला. हो सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पडल्यानंतर अगदी उसळी आली या बॉल वरती. डॉट बॉलची सांगता आली आणि डॉट बॉलच्या सांगतेनंतर अगदी षटक संपल्याचा इशारा होतोय. पहिलं षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अगदी जाऊन पोहोचली ती मात्र 7 या अंकावरती.
स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय, सलामीला गेलेला फलंदाज सतीश आपण पाहतोय मैदानावरती. 3 षटकांची मॅच आधी अगदी आपण पाहतोय. आणि इथे मात्र आता दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज मार्कवरती गोलंदाज मार्गस्थ होते पहिला बॉल टाकण्यासाठी. अगदी पाहिलं तर नारायण अगदी चांगला खेळाडू आपल्या टीमसाठी दर्जेदार खेळ करत असताना पहिला बॉल इथे मात्र लॉफ्ट केलाय बॉलला कव्हर रिझन मध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षक फंबल होतोय, बॉल निघून चाललाय पहिल्या बॉल वरती. नारायणचा आलेला हा चौकार. इथे मात्र शिवाय या क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली आणि त्या मोबदल्यामध्ये 4 रन्स अगदी पाहिल्या तर धावसंख्या 11 या अंकावरती. 1 विकेट लॉस ऑफ. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर मैत्री 11 पोसरी टीम. हो हो, या बॉल अगदी विचार केला तर या बॉल्स वरती अगदी धोक्याची घंटा होईल का. इथे मात्र ओव्हर थ्रो फेकी चुकीची पाहायला मिळते आणि या बॉल्स वरती वाईड बॉल. इथे मात्र पंच अगदी या बॉल वरती वाईड बॉल चा इशारा येतोय आणि वाईड +1 अगदी इथे मात्र रिव्ह्यू नो बॉल्स. अगदी आपण विचार केला तर नो बॉल साठी थर्ड अंपायर कडे रिव्ह्यू ची मागणी केली जाते. नो बॉल अगदी आपण पाहतोय. तिसऱ्या अंपायर कडे अगदी मागणी केली आणि या बॉल्स वरती अगदी नो बॉल्स चा आपण पाहिलं तर एक्स्ट्राची 1 रन आली. 1+1 आणि फ्री हिट असेल या बॉल वरती. अगदी फलंदाजाला या बॉल वरती मुभा असेल मोठा फटका सजवण्याची. गोलंदाज नारायणचा नेक्स्ट बॉल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हो हो, सुरेख अगदी. इथे मात्र पंचांकडे अपील केली जाते परंतु फ्री हिटची संधी होती आणि अगदी विचार केला तर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. असा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल तर यॉर्कर लेंथ वरती बॉल फेकला नारायणने आणि या बॉल्स वरती अगदी फलंदाजाला पकडून ठेवण्याचं काम केलं. चांगला क्रिकेटचा आपण दर्जा पाहतोय. नारायण गोलंदाजी करतोय. नो बॉल्स आला त्यानंतर अगदी डॉट बॉलची सांगता आली. कमबॅक अगदी पाहायला मिळाला. अगदी चांगला फटका सजवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. इथे मात्र थोडासा पंबल होतोय. अगदी चुकी केली जाते तोपर्यंत या बॉल्स वरती अगदी 2 रन्स अगदी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येत जाऊन पोहोचले ती मात्र 15 या अंकावरती. 3 षटकांचा खेळ आपण पाहतोय. विनर विनर अशी मॅच वर्णे ठाकरवाडी यांच्या विपक्षामध्ये मैत्री 11 पोसरी वर्णे टीमने अगदी टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. अगदी पहिल्या मॅच मध्ये दर्जेदार खेळ पाहायला मिळाला. धावसंख्या अगदी उच्चांक पाहायला मिळाली या टीम मध्ये. आता मात्र त्यांची लढत आपण पाहिली तर मैत्री 11 पोसरी टीम सोबत टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारला. दुसरी ओव्हर चांगला फटका सजवलाय. अगदी बॉल येतोय मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतोय तोपर्यंत बॉल निघून चाललाय. चाललंय 4 धावांसाठी अगदी चौकार.
अगदी वारंवार सूचना द्यायची आहे, टाइम लावायचा आहे प्रत्येक खेळाडूला अगदी अगदी 1.4चा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या 19 या अंकावरती जाऊन पोहोचले. 1 विकेट लॉस ऑफ आपण पाहतोय. इथे मात्र ऑन साइडला फटका खेचण्याचा प्रयत्न केला बॅटर आपण पाहतोय शुभमने, परंतु डॉट बॉलची सांगता आली आहे. अगदी वेगवान गोलंदाज आपण पाहतोय तर नारायण काय सुरेख गोलंदाजी करतोय. वेग अगदी आपण पाहिला तर चित्याच्या चपळीचा वेग या गोलंदाजाकडे आपण पाहतोय. अगदी प्रत्येक बॉल अगदी पाहिलं तर यॉर्कर लेन पद्धतीने आपल्याला बॉल्स पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल सुंदर अगदी पाहायला मिळतोय आणि या बॉल्स वरती देखील बॅटची आतली आतली कडा आणि गले रिझन मध्ये बॉल आलाय आणि या बॉल्स वरती देखील सिंगल रन्स इथे 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय आणि त्याचबरोबर धावसंख्येत जाऊन पोहोचले 2 षटकांच्या समाप्तीनंतर. ती मात्र 20 या अंकावरती 1 विकेटचं पतन झालंय. जाऊया तोपर्यंत डीजे कडे. आपण पाहतोय नवीन गोलंदाज सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं अंतिम षटक हे स्लॉग वरचं षटक म्हटलं जातं आणि या षटकामध्ये अगदी धावा येतील त्या मात्र टार्गेट सेट करणाऱ्या धावा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाज मार्क वरती मार्गस्थ झाले. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिला अंतिम षटक. चरण गोलंदाजी करण्यासाठी पहिला बॉल मार्गस्थ. इथे मात्र अगदी पाहिलं तर अगदी पायाच्या अगदी खोलामध्ये बॉल पाहिला आणि या बॉल वरती अगदी बॅटची आतली कडा आली आणि एक सिंगल रन्स पहिल्या बॉल वरती. धावसंख्या आल्या 21 या अंकावरती धावा जमवाव्या लागतील कारण की बॅटिंग लाईनअप पाहिला तर वरने टीम कडे चांगली बॅटिंग लाईनअप आपण पाहिला. पहिल्या मॅच मध्ये अगदी 52 धावांचा टार्गेट सेट केलं होतं 4 षटकांमध्ये. चांगली बॅटिंग चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय चरण गोलंदाज मार्क वरती. सुरेख बॉल त्या बॉल वरती अगदी प्रहार केलाय परंतु इथे मात्र टायमिंग फसलाय आणि झेल पकडला जातोय. फलंदाज बॅक टू द पविलियन. दुसऱ्या विकेटचं पतन. पाहतोय दाखल झालाय अतिश. हा बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि तिसरं षटक अंतिम स्लॉगवरचं षटक आपण पाहतोय. पहिला बॉल वरती सिंगल रन चालली चरण गोलंदाजी करताना. दुसऱ्या बॉल वरती अगदी काय घडलं तर विकेट आली आहे. ती मात्र सतीश या फलंदाजाची. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज अतिश. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी अतिशला. इथे मात्र अतिशबाजी करावी लागेल. चौकार षटकारांची अतिशबाजी पाहायला मिळेल का आज देखील. प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतोय खूप सारा पाहायला मिळतोय. खूप सारं प्रेम या शृंखलेसाठी आपण पाहतोय. इथे काय घडलंय अगदी फटका फसला होता. चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल झाला होता आणि बॉल खाली स्वतः गोलंदाज झाला होता परंतु कॅच अगदी जज करता आला नाहीये आणि या बॉल वरती सिंगल रन्स येते. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या 22 या अंकावरती 2 विकेटचं पतन झालंय. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिले तर मैत्री 11 पोसरे टीम नाणेफेकी आले. त्याचबरोबर फलंदाजी वाट्याला आली आणि फलंदाजी करत असताना अगदी तिसरं षटक 2.3चा खेळ संपलाय. धावसंख्या 22 या अंकावरती आहे. 2 विकेटचं पतन.
शुभम आणि अतिश ही जोडी मैदानामध्ये आता फलंदाजी करताना पाहायला मिळतीये. अगदी चरण चांगली गोलंदाजी करतोय. 2 सिंगल रन्स आलेत, विकेटचं पतन झालंय, 3 बॉलचा खेळ संपलाय. नेक्स्ट बॉल. हो हो, सुंदर बॉल, अगदी लॉफ्ट केलाय बॉलला. इथे मात्र अडवण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र आमचा आयोजकांचे स्वयंसेवक देखील आहेत. अगदी पाहिलं तर डोळ्याचं पारणं फेडलंय आणि बॉल निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. येतो या बॉल वरती, क्षेत्ररक्षक चुकी करतोय, चौकार. पनवेल तालुक्याचा हिरा तो असा नावाला हो आला. पनवेल तालुक्याचा हिरा तो असा नावाला हो आला. थँक्यू डीजे. चौकार आलाय. अगदी चांगली बॅटिंग आपण पाहतोय. चुकी केली क्षेत्ररक्षकाने. अगदी बाउंड्री लाईन वरती अगदी क्षेत्ररक्षकाचा पाय पाहायला मिळाला. आणि हा बॉल्स अगदी फुल टॉस बॉल होता. अगदी लॉलीपॉप पद्धतीचा बॉल होता. फुल टोल वसूल करायचा होता या बॉल वरती, परंतु मिस झाला या बॉलला आणि अगदी डॉट बॉलची सांगता आली. धावसंख्या स्थिरावली गेली. अगदी पाहिलं तर या ओव्हर्समध्ये फुल टॉस बॉल, अगदी फलंदाजाला या बॉलवरती पुरेपूर फायदा घ्यायचा होता, परंतु अगदी डेफिनेटली पाहिलं तर डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिरावली ती मात्र 26 या अंकावरती. चरण गोलंदाजी करतोय. अंतिम 2 बॉल शिल्लक असतील. इथे मात्र आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न. षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 26 या अंकावरती. येणारे 18 बॉल आणि 27 धाव्यांचा टार्गेट सेट केलं, ते मात्र मैत्री 11 पोसरी टीमने अगदी ते मात्र वर्णे ठाकुरवाडी टीम साठी. मनाची पालखी निघाल करण्याला. पण पाहिलं तर खोपोली यांच्या विपक्षामध्ये वरोसे संदीप या दोन टीमच्या कॅप्टनने यायचं टॉस का बॉस मध्ये नेक्स्ट मॅच असेल, आणि त्याआधी आपण आयोजकांकडे संपर्क करायचा आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनने. नेक्स्ट मॅच खोपोली आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस केले जाईल. जी टीम अगदी टॉस करण्यासाठी अवेलेबल नसेल तर मात्र पॅनलाइज हे कंपल्सरी आहे आणि या स्पर्धेमध्ये अगदी नियम आहे. खोपोली टीमचा कॅप्टन अगदी इथे उपस्थित झालाय अगदी पहिल्याच कॉल वरती. त्याचनंतर वरोसे संदीप टीमचा कॅप्टन, प्लीज स्पीडअप करायचं, आपण देखील यायचंय. अगदी विलंब केला तर पॅनलाइज केलं जाईल. त्यानंतर कोणत्याही प्रकारे इथे मात्र वाद स्वीकारला जाणार नाहीये. आयोजकांच्या निर्णयाला अगदी तुम्हाला ठाम राहावं लागेल, कारण की आपण पाहिलं तर पहिल्या दिवसामधून लेट येणार उशिरा येणाऱ्या संघाला पॅनलाइज केलं जातं. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन आहे. आता मात्र मैत्री 11 पोसरी आणि वर्णे ठाकरवाडी यांच्यामध्ये आपण मॅच पाहतोय. 18 बॉल्स मध्ये 26 धावा अगदी जमवल्या. प्रथम बॅटिंग करत असताना मैत्री 11 पोसरी टीमने आणि 18 बॉल्स मध्ये 27 धाव्यांचा टार्गेट सेट केलाय. आता इथे मात्र धावा डिफेंड कराव्या लागतील. एक माफक आव्हान आहे 18 बॉल्स मध्ये 27 धाव्यांचं.
अगदी अगदी पाहिलं तर प्रति ओव्हर 9ची सरासरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज सतीश हा गोलंदाजी करण्यासाठी ट्री पॉवर प्लेचं षटक P1चं षटक असतं. या षटकामध्ये आपण पाहिलं तर दोन अगदी क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करण्यासाठी सजेल. पहिलाच बॉल अगदी कार्पेट लाईनच्या दिशेने एक सिंगल तर आली. दुसरीचा प्रयत्न होणार का? अगदी एक धावेने श्रीगणेश केला जातोय. अकाउंट ओपन केलं. बॅटर आपण पाहिलं तर नारायण चांगली फलंदाजी करत असतो आपल्या टीमसाठी. अगदी पाहिलं तर एक रन आली आहे. पहिल्या बॉल्स वरती सन्मान दिलाय बॉलला, सिंगल आली आहे. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय मार्गस्थ होत असताना सतीश, नारायण आणि दीपक. ओहो सुरेख बॉल अगदी यॉर्कर लेनचा बॉल होता. तिथे देखील आपण पाहिलं तर सन्मान दिला या बॉलला आणि सिंगल रन्स येते. हिरुजी बसमा आपण जायचं टॉस का बॉस मध्ये. अगदी नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा. सुरेख बॉल अगदी आपण पाहतोय आणि या बॉल्स वरती अगदी पाहिलं तर कव्हर पॉइंट मध्ये अगदी क्षेत्र निवडलं या फलंदाजाने आणि सिंगल आली आहे. सिंगलची सरासरी आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. वर्णे ठाकूरवाडी टीम इथे मात्र बॅटिंग करते. आता मात्र 27 धावांचा टार्गेट सेट केलं. 3 धावा धाव फलकावरती सिंगल सिंगल रन्स पाहते. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. सुरेख अगदी इथे मात्र एसटी रक्षकाला चकवा देऊन बॉल निघून चाललाय. अगदी आपण पाहिलं तर थर्ड मॅन फाईन लेग क्षेत्राच्या मधून 4 धावांसाठी येतोय चौकार. चौकार आला या बॉल्स वरती. धावसंख्या 7 या अंकावरती. हो हो सुरेख फटका. अगदी इथे देखील बॉल हवेमध्ये ट्रॅव्हल झाला होता परंतु प्रयत्न केले जात नाहीयेत. क्षेत्ररक्षक अगदी पाहिलं तर थोडासा दूरवर होता. प्रयत्न करावे लागतील. संघर्ष संघर्ष या नावातच आपण विचार केला तर संघर्ष केला पाहिजे. क्रिकेट आहे. अगदी आपल्याला एफर्ट्स देणं गरजेचं आहे. विजय करायचं असेल तर या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आडव्या बॅटने. इथे मात्र मिडॉनला बॉल आणि या बॉल वरती सिंगल रन्स येते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 9 या अंकावरती. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या अगदी सरासरी पाहिली तर 9ची सरासरी अगदी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटिंग करत असताना. धावसंख्या ती मात्र 9 या अंकावरती. येणारे 12 बॉल आणि 18 धाव्यांची गरज आपण पाहतोय. 12 बॉल 18चं समीकरण. नेक्स्ट बॉलर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना. मैत्री 11 पोसरे टीम कडून आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकावरती गोलंदाजी करते. धावा डिफेंड करायचे 12 बॉल्स मध्ये. इथे मात्र 18 रन्स. अगदी पाहिलं तर डिफेंड होऊ शकतात परंतु फलंदाज नारायण जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत अगदी आशा आहे. आपण पाहिलं तर वर्णे ठाकूरवाडी टीम फलंदाजी करत असताना. पहिला बॉल गोलंदाज मार्क वरती मार्गस्थ झालाय आपण पाहतोय. पहिलाच बॉल अगदी चांगल्या पद्धतीने इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय. वन बाउन्स सीमा. हॅलो पहिल्याच बॉल वरती अगदी 4 रन्स. इथे मात्र चांगला बॅट वरती बॉल खेचलाय. आडव्या बॅट नाही तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. उचल फेक होणार विकेटची. इथे मात्र काय घडतंय धोक्याची घंटा आणि या बॉल्स वरती अगदी धाव स्वरूपामध्ये फलंदाज बॅक टू द पवेलियन. पहिल्या विकेटचं पतन. दीपक बॅक टू द पवेलियन.
15 धावा धावफलकर आपण पाहतोय. अगदी पहिल्या विकेटचं पतन, अगदी तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी असफल ठरले आणि तिथे मात्र चांगला थ्रो केला आणि चांगली फेकी पाहायला मिळाली. पहिल्या विकेटचं पतन आलंय. विकेट गेली मात्र दडपण जरूर येतं, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चरण, अगदी नावात चरण आहे, परंतु इथे मात्र काय घडतंय, गोलंदाज मार्क वरती गोलंदाज शुभम गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती चौकाराला, दुसऱ्या बॉलवरती अगदी 2 रन्स आणि धावसर्पामध्ये फलंदाज बाद झाला. इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावा लागेल. अगदी अचूक टप्प्यावरती डॉट बॉल इथे मात्र या मैदानामध्ये आपण आपल्याला फेकावे लागतील. फलंदाजावरती दडपण आणायचं असेल तर अगदी पाहिलं तर नवीन बॅटर चरण मैदानामध्ये दाखल झाला तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी. 15 रन्स आपण पाहतोय. धावफलकाची धावा लागल्या त्या 15. ओहो, इथे मात्र पंचांकडे लाऊड अपील केली जाते. बॅटची लिडिंग एज आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये जल्लोष पाहायला मिळतोय. फलंदाज इथे मात्र आल्या पावली माघारी. विकेटचं पतन, चरण बाद, डीजे ला संधी. विकेट आली आहे. आता मात्र आपण पाहतोय गेम ऑन होतीये. नवीन बॅटर मैदानामध्ये राजू फलंदाजी करण्यासाठी दाखल झाला. या बॉल्स वरती इथे मात्र काय घडलंय, क्षेत्ररक्षक थोडेसे पंबल होत आहेत आणि सिंगल रन्स येते या बॉल वरती. पंच आम्हाला कळवायचे लेग बाय स्वरूपामध्ये असेल किंवा बॅट कट असेल. लेग बाय स्वरूपामध्ये ई रन्स येते आणि अगदी पाहिलं तर धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचते. 27 धावांचा टार्गेट सेट केलाय. इथे मात्र गोलंदाजी अगदी पाहिली तर शुभमने गोलंदाजीवरती कमबॅक केलाय. अगदी फलंदाजांना जकडून ठेवण्याचं काम केलंय, परंतु आता मात्र नारायण फलंदाजी करण्यासाठी इथे मात्र स्ट्राईक एंडला सुरेख फटका, स्ट्रेट ड्राईव्ह इथे मात्र मिस झालाय आणि अगदी पाहिलं तर ताकद कमी पाहिली या फटक्यावरती. मैदानाच्या आतमध्ये झेल पकडलाय. विकेटचं पतन, ज्या विकेटची आस लागली होती ती विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना आपण पाहतोय नारायणच्या स्वरूपामध्ये मोठी मछली जाल में डीजे. अरे 7 बॉल आणि 11 धाव्यांची गरज आहे. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी कमबॅक केलाय. गोलंदाजी करताना आपण पाहिलं तर मैत्री 11 पोसरी टीमने चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी या ओव्हर्स मधील शेवटचा बॉल, सुंदर गोलंदाजी, पंचांकडे लाऊड अपील. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जल्लोष पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. आता मात्र इथे पाहिलं तर 6 बॉल आणि 11 धावेची गरज. अगदी पाहिलं तर पहिली गोलंदाजी केली सतीशने, धावा मात्र 9 आल्या. 9ची सरासरी अगदी प्रति ओव्हर मध्ये पाहायला मिळत होती. दुसरं षटक आपण पाहिलं तर मात्र गोलंदाजी करण्यासाठी शुभम दाखल झाला आणि इथे मात्र धावसंख्या ती मात्र जाऊन पोहोचली आहे
16 या अंकावरती शुभमने मात्र 7 धावा खर्च केल्या. आता मात्र अंतिम षटक आणि अंतिम षटक आहे. इथे मात्र धावा डिफेंड करायच्या असतील तर मात्र गोलंदाज मार्कवरती गोलंदाज विशाल दाखल झालाय. विशालला इथे मात्र कर्तृत्व करावं लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल. जिंकायचं असेल तर इथे मात्र अगदी संघर्ष करावा लागेल. 6 बॉलमध्ये 11 रन्स डिफेंड करायचे आहेत. अगदी पहिल्या बॉल पासून चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. प्रेक्षक वर्ग देखील आजच्या दिवसामध्ये चांगल्या संख्येमध्ये पाहायला मिळतोय. आयोजकांकडून प्रेक्षक वर्गासाठी देखील शुभेच्छा असतील. पहिला बॉल लॉफ्ट केलाय, फुल टॉस बॉल होता. इथे मात्र अगदी ताकद कमी पाहायला मिळाली आणि काय घडलंय, पहिल्याच बॉल वरती विकेट आली आहे. आता मात्र दडपण आलंय ते मात्र वर्णे ठाकरवाडी टीम साठी. तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे. अगदी पाहिलं तर पहिलाच बॉल अगदी फुल टॉस बॉल होता आणि त्या बॉलवरती अटॅक जरूर केला होता, परंतु थोडंसं अगदी ताकद कमी पाहायला मिळाली त्या बॉल्स वरती आणि तिथे मात्र कॅच अगदी पकडला. झेज केला क्षेत्ररक्षक, अगदी तैनात होता, कोणती चूक केली नाही. पहिल्या बॉल्स वरती अगदी दडपण पाहायला मिळालं. विकेट आली आहे. विशालने चांगली कामगिरी केली आहे, सुरुवात चांगली केली आहे, परंतु 5 बॉल 11. ओहो, इथे मात्र ऑन स्ट्राईकला बॉल, इथे मात्र खेचण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील केली जाते. डॉट बॉलची सांगता आली आहे. दडपण येत आहे फलंदाजांवरती. अगदी पाहिलं तर फलंदाजी करताना वर्णे ठाकरवाडी टीम आपण पाहतोय 4 बॉल आणि 11चं समीकरण. या बॉलवरती एखाद मोठा फटका आला तर मात्र मॅच मध्ये अगदी मजा पाहायला मिळेल. आणि पाहिलं तर प्रेक्षक वर्गासाठी देखील आयवा कॅच साठी गणेश खडके यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस कंटिन्यू असेल. अगदी कंटिन्यू प्रेक्षक वर्गासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. इथे मात्र अगदी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल आपण. एक रोमांचक मॅच अगदी पाहिली तर वर्णे ठाकरवाडी यांच्या विपक्षामध्ये मैत्री 11 पोसरी टीम प्रथम फलंदाजी केली होती. धावा मात्र 27 जमवल्या होत्या. 2 षटकांमध्ये मात्र 17 धावा आल्या होत्या, 16 धावा आल्या होत्या आणि मात्र 6 बॉल मध्ये 11ची सरासरी होती. तिथे मात्र चांगली गोलंदाजी विशाल करतोय. 3 बॉलचा खेळ समज झालाय. पहिल्या बॉल वरती विकेट आली, दुसरा बॉल डॉट आला, तिसरा बॉल देखील डॉट आला, परंतु आपण पाहिली तर स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु फलंदाज बॅक टू द पवेलियन. तीन बॉल 11ची सरासरी या बॉल्स वरती. अगदी या मॅचचा खेळ अगदी आपण पाहू शकाल. या बॉल वरती चौकार षटकार आला तर मात्र मॅच ऑन असेल. पाहायचंय गोलंदाजी अगदी सुरेख टप्प्यावरती पाहायला मिळते. विशाल अगदी विशाल कामगिरी करतोय आपल्या टीम साठी. आपण पाहिलं तर अगदी 4 बॉल 3 बॉल फेकलेत, चांगली कामगिरी. डॉट बॉल पाहायला विकेट आली आणि या बॉल वरती अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलंय. यॉर्कर बॉल आपण पाहिलाय, सिंगल तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल खाली येत आहेत, उचल फेक केली जाते, थोडासा फंबल होतोय आणि चुकीची फेकी पाहायला मिळाली होती आणि 2 रन्स या बॉल वरती. आता मात्र 2 बॉल मध्ये 9 रन्स, 1 षटकार आणि 1 चौकार विजयासाठी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. एखादा चुकीचा बॉल आणि त्यावरती येणारा फटका मॅच बदलू शकते, परंतु क्रिकेट आहे, काय घडेल अगदी काय सांगू शकत नाहीये. शेवटच्या बॉल पर्यंत 2 बॉल 9 रन्स. गोलंदाज मार्क वरती गोलंदाज विशाल गोलंदाजी करतोय. या बॉल वरती जर षटकार आला
तर मात्र गोलंदाजावरती दडपण पाहायला मिळेल. हा बॉल डॉट आला तर मात्र बॅटर्स वरती दडपण पाहायला मिळेल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? 2 बॉल 9 रनची गरज आहे. गोलंदाज मार्क वरती आहे. स्पीडअप करायचंय. गोलंदाज विशाल गोलंदाजी करतोय. ऑन स्ट्राईकला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय प्रकाश, आणि प्रकाशला इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. सुरेख बॉल गोलंदाजी पाहतोय. ओहो, इथे मात्र अगदी देखणी गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु इथे मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर अगदी बॉल निघून चाललाय. एक अतिरिक्त रन्स पाहायला मिळते. हे बॉल्स अगदी थांबावे लागतील. अगदी चांगली गोलंदाजी केली, परंतु आता मात्र नियंत्रण चुकीचं पाहायला मिळतंय. सिंगल रन्स येथे वाईट स्वरूपामध्ये अगदी धावसंख्येत जाऊन पोहोचली आहे. ती मात्र 19 या अंकावरती येणारे 2 बॉल आणि 8 धावेची गरज आहे. 2 बॉल 8 रन्स. वाईट बॉलचा आपण पाहिला, एक सिंगल रन झाली. पुढचा बॉल विशालचा. इथे मात्र फुल टॉस बॉल होता. अगदी चांगला फटकावला क्षेत्ररक्षक. बॉल खाली येतोय. चुकी केली जातीये. या बॉल वरती निघून जातोय 4 धावांसाठी. सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. थँक्यू डीजे. अगदी चुरशीची लढत. 1 बॉल आणि 4 धावेची गरज. मी म्हटलं होतं एकात एक्स्ट्रा बॉल फेकला विशालने, 1 रन झाली. त्याच नंतर 2 बॉल 8चं समीकरण आणि एक फुलटॉस बॉल आला. आणि पण पाहिलं तर अगदी बॉलने चकवा दिला क्षेत्ररक्षकाला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला 4 धावांसाठी. आता मात्र 1 बॉल 4 रनची गरज. बॉलर जिंकणार की बॅटर जिंकणार? कोणीही जिंको, विजय मात्र क्रिकेटचा होणार. आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल हाय व्होल्टेज मॅच. प्रत्येक क्षेत्ररक्षकासाठी अगदी पाहतोय आपण, प्रत्येक प्रेक्षकासाठी ही हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. 1 बॉल 4 रन्स. कोणत्या इथे मात्र दोन्ही टीमच्या फासण्या फासफूस होताना पाहायला मिळत आहेत. हा बॉल अगदी निर्णायक असेल. डॉट आला आता विजयी होणार मैत्री 11 पोसरी टीम. आणि या बॉल वरती जर चौकार आला तर मात्र वरने ठाकरवाडी टीम जिंकेल. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. 3 रन्स चालल्या तर मात्र विजयी होईल ती मात्र मैत्री 11 पोसरी टीम. शेवटचा बॉल, अंतिम बॉल. अगदी गोलंदाज देखील दडपणाखाली असेल. 1 बॉल 4 रन्स. काय घडतंय? सुरेख फटका खेचला. इथे मात्र मिस टायमिंग झालाय आणि या बॉल्स वरती अगदी 0 रन्स आपण पाहतोय. विजयी झाले टीम मैत्री 11 पोसरी. संघर्ष केला मैदानाच्या आतमध्ये, कष्ट घेतले अगदी पाहिलं तर, आणि कष्ट अगदी प्रामाणिक होते आणि विजय मिळालाय. विजयी टीमचे मनाच्या अंतकरणापासून कौतुक. आणि अगदी संघर्ष दिला परंतु अगदी अयशस्वी ठरला. आणि संघर्ष या स्पर्धेमधून अगदी पाहिलं तर वरने ठाकरवाडी टीम अगदी बाद झाली आहे.